आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। विधान परिषद मुंबई शासकीय ITI सोलापूर येथील कथित धर्मांतर प्रकरण आणि तळेगाव दाभाडे येथील कंपनीतील लैंगिक शोषणाच्या तक्रारीवर सरकारने भूमिका स्पष्ट करावी। डॉक्टर मनीषाताई कायंदे। विधान परिषदेत शिवसेनेचे आमदार डॉक्टर मनीषाताई कायंदे यांनी शासकीय ITI सोलापूर येथे विद्यार्थिनींच्या कथित जबरदस्तीच्या धर्मांतराबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींचा मुद्दा उपस्थित केला। TCS प्रकरणाप्रमाणेच या तक्रारींची गंभीर दखल घेऊन तातडीने चौकशी व कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली। तसेच तळेगाव दाभाडे येथील सिकाउत्सो इंडिया या स्पॅनिश कंपनीतील एका तरुणीने लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केल्याचा उल्लेख करत तक्रार केल्यानंतर संबंधित तरुणीला कंपनीतून कामावरून काढून टाकण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला। या प्रकरणात पीडितेला न्याय मिळणार का, तसेच संबंधित कंपनी विरुद्ध कोणती कारवाई करण्यात येणार आहे असा सवाल उपस्थित करत डॉक्टर कायंदे यांनी सरकारला थेट प्रश्न विचारला। जर तक्रारीतील आरोप सिद्ध झाले तर संबंधित कंपनीचे परवाने रद्द करण्याबाबत सरकार विचार करणार का अशी मागणीही त्यांनी केली। या मुद्द्यांमुळे विधान परिषदेत महिला सुरक्षा, कामगार हक्क आणि शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। सरकारकडून या दोन्ही प्रकरणांबाबत सविस्तर भूमिका आणि चौकशी अहवालाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। 300 मुलींना हा त्रास होतोय। माझ्याकडे त्यांची तक्रार पत्र आहे। शासकीय ITI आहे मुलींचं सोलापूरला, तिकडे सुद्धा अशा प्रकारचं धर्मांतरांचे हे सगळे कंप्लेंट लेटर्स माझ्याकडे मुलींचे हस्तलिखित आलेले आहेत। याच्याबाबत त्वरित आपण त्यांच्यावर कारवाई करावी। संबंधित जे छळतायत मुलींना धर्मांतरावरून त्यांना त्वरित नोकरीवरून काढा। माझ्याकडे दुसरा महत्त्वाचा विषय, त्याचं मला उत्तर हवं आहे। लैंगिक शोषणाची केस आहे सिकात्सो इंडिया, तळेगाव दाभाडे पुणे येथे। ही कंपनी आहे स्पॅनिश मल्टीनॅशनल कंपनी आहे। तिकडे ज्याच्यावर एक आता मी नावच घेते मुलीचं, कारण तिने मला परमिशन दिली आहे। ठीक आहे, नाही घेत तर त्या महिलेने जो अक्यूज्ड आहे गणेश कदम आणि CEO आहे राहुल रामोस, हा स्पॅनिश त्या कंपनीचा CEO आहे। आता तिने तक्रार केली 16 एप्रिलला, शी बॉक्स मध्ये टाकलं, ICC कमिटीमध्ये टाकलं, त्वरित तिला कामावरून काढलं विदाउट एनी हिअरिंग। मी लेबर कमिशनरकडे गेली, महिला आयोग तर काहीच करत नव्हतं। त्या सचिवांना मी फोन करून चौथ्या दिवशी मला त्या सापडल्या, त्याच्यानंतर त्यांनी केलं। त्यामुळे काय होतंय की हे सगळ्यामध्ये फक्त इकडून तिकडे पळापळ त्या महिलेनी केली। अजूनही आज 3 महिने झाले ती घरात बसली आहे। या कमिशनरकडे जा, त्या कमिशनरकडे जा, सगळीकडे जाऊन झालंय, पण ते कंपनीचे लोक तिला परत घेत नाही। या कंपनीचं लायसन्स आपण त्वरित रद्द करणार का, कारण तशी प्रयोजन आहे। महिला धोरण 2024 मध्ये पान क्रमांक 99/2204 याच्यामध्ये सहयोगी विभाग लेबर कमिशनर आहे। पहिले त्या कंपनीचं लायसन्स आपण रद्द करणार का? सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्कप्लेस कायदा 2013 मध्ये देखील चॅप्टर 4 पेज 256 मध्ये लिहिलेलं आहे की कंपनीचं लायसन्स रद्द करता येतं, ते आपण करणार का? आणि दुसरं, महामेट्रो मुंबईमध्ये जो चित्राताईंनी उल्लेख केला त्याच्यात मी वाचलंय, या वर्तमानपत्राचं कटिंग आहे की तिला महिला आयोगाकडे कंप्लेंट केल्यानंतर तिला त्वरित परत घेतलं। मग एका महिलेला एक न्याय आणि दुसऱ्या महिलेला दुसरा न्याय, हे याच्यात लिहिलंय पेपरमध्ये। ठीक आहे, पण म्हणजे तक्रार केली, मग या सगळ्या शी बॉक्सचा उपयोग काय, या सगळ्या पोर्टलचा उपयोग काय? कारण तक्रार केली की तिला बाहेर काढतात आणि मग ती पायपीट करायची। आज त्या मुलीला 3 महिने झाले नोकरी नाहीये, पगार नाहीये, तिची आई आणि ती एकटी राहतायत। काय करायचं त्या मुलीने? पहिले या सिकात्सो कंपनीचं लायसन्स बंद करा, पहिले किंवा तिला पहिले त्वरित कामावर